आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी आपण वर्तमानपत्र वाचत असतो। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी खास आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे जे वर्तमानपत्र आहे, जे वर्तमानपत्र तुम्ही वाचत असता त्याच्या हेडलाईन्स काय आहे ते आपण या ठिकाणी सांगत असतो। चला तर मग सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत। लोकसत्ताची हेडलाईन आहे राज्यात मतटक्का 60 पार। काल तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं होतं आणि त्यानंतर मतदान नेमकं किती टक्के झाले आहे त्याचा ब्यौरा या बातमीमधून देण्यात आला आहे। राज्यात सरासरी 61.64% मतदान झालंय, तर कोल्हापुरात सर्वाधिक आणि बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालं आहे। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले तसंच कोल्हापूर, सोलापूर आणि माढा, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद तसंच कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 11 मतदारसंघात मंगळवारी मतदान झालं। तर रात्री 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये सरासरी 61.44% इतकं मतदान झालं आहे आणि पवार कुटुंबियांतील संघर्षामुळे संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या आणि संपूर्ण देशामध्ये गाजलेल्या बारामतीमध्ये मतदान कमी झालंय। कोल्हापुरात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे, तर बारामतीमधील अटीतटीच्या लढाईनं मतदानाच्या दिवशी भावनिक रूप घेतलं। सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच बारामतीत मतदानाचा हक्क बजावला। त्यातच निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाविरोधात 47 तक्रारी दाखल झाल्यात आणि आरोप प्रत्यारोपांनी बारामतीची निवडणूक गाजली। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। मटाची हेडलाईन आहे हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात। चंदीगडमध्ये हा सगळ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत। हरियाणामधील भाजप सरकारला धक्का बसलेला आहे। 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतलाय आणि त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आलंय। सोमवीर सांगवान, रणधीर गोल्लन आणि धर्मपाल गोंडर या 3 अपक्षांनी नायब सिंग सैनी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय। तसं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं आहे। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान यांच्या उपस्थितीमध्ये रोहतक इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये जे मित्र पक्ष आहेत ज्यांनी पाठिंबा दिलाय त्यांना संधी दिली जात नव्हती, त्यांना जागा दिल्या जात नव्हत्या असा आरोप त्यांच्याकडून वारंवार केला जात होता आणि अखेर आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्षांनी आपला पाठिंबा काढून घेतल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे याआधी ज्या पद्धतीनं इतर राज्यांमध्ये सरकार कोसळलं होतं ते काँग्रेसचं सरकार होतं किंवा इतर सरकार होती, तसाच काहीसा प्रकार आता हरियाणामध्ये भाजप सरकार सोबत घडतो का ते बघावं लागेल। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे मुखपत्र आहे आणि याची हेडलाईन आहे तिसऱ्या टप्प्याला हिंसेचं गालबोट। खून, दमदाटी, हाणामारी, ईव्हीएम पेटवलं, 5 मृत्यू अशी ही बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये सरासरी 61.44% मतदान झालंय, तर देशात 63% इतकं मतदान झालं आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याला हिंसेचं गालबोट लागलंय। खून, हाणामारी, दमदाटीच्या घटना घडल्याच, पण माढा मतदारसंघात एका तरुणानं ईव्हीएम पेटवून दिलं, त्यामुळे खळबळ माजली। तर विविध घटनांमध्ये देशभरात 5 जणांचा मृत्यू झालाय। त्यात धाराशिव मतदारसंघात राजकीय सुडातून शिवसैनिकाची हत्या झाली, त्यामुळे तणाव निर्माण झाला। या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात सरासरी 61.44% मतदान झालं आहे, तर देशभरामध्ये 10 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून लोकसभेच्या 93 जागांसाठी सरासरी 63.77% मतदानाची नोंद झाली आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.93% मतदान झालंय। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। निवडणुकीमुळे जामीन मिळाल्यास तुम्ही सरकार चालवावा अशी आमची इच्छा नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं तसे निर्देश दिलेत। तर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी जो काही याचिका दाखल केलेली आहे त्यावर आता सुनावणी काल पार पडलेली होती आणि या सुनावणीमध्ये निर्देश देण्यात आले आहे। तर केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानं काही आरोपी कायद्यासमोर समान आहेत असा चुकीचा संदेश जाईल असं ईडीच्या तीव्र विरोधानंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपला आदेश राखून ठेवलाय आणि निरीक्षण नोंदवलंय
की पीएमएलए कथित केस प्रकरणी आपण असाधारण परिस्थितींशी जोडलेले होतात, जिथं आरोपी हा निवडून आलेला मुख्यमंत्री होता आणि तो सराईत गुन्हेगार नाहीये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टानं जो निर्णय राखून ठेवलाय तो नेमका काय आहे ते येत्या काळात मध्ये कळणार आहे आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळू शकतो। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असली तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाहीये आणि ते जेलमधून सरकार चालवताना दिसतात। त्यामुळे ही एक वेगळी केस झालेली आहे। यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 11 राज्यांमध्ये 64% मतदान झालंय अशी ही बातमी आहे। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा एक भाग म्हणून मंगळवारी गुजरातसह 11 राज्यातील 93 जागांवर 63% जास्त मतदान झालं आहे। पश्चिम बंगालमध्ये अंशतः तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात काही ठिकाणी संघर्ष झाला। या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या। देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट असताना 2019 लोकसभेच्या तुलनेत सलग तिसऱ्या टप्प्यात मतदान कमी झाल्याचं दिसून आलंय। तर मतदानामुळे 4 माजी मुख्यमंत्र्यांसह 10 मंत्र्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये अडकलेलं आहे। पण उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता। तर पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 11 राज्यांमध्ये 64% मतदान झाल्याची बातमी आहे। गुजरात समाचारनं ब्युरो दिलेला आहे। काल तिसऱ्या टप्प्यामध्ये देशभरातील 93 जागांसाठी जे मतदान झालं होतं तिथं नेमकं काय काय झालं याविषयीची माहिती इथं देण्यात आली आहे। तर काही ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्यात आणि उत्तर प्रदेशामधील काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला। तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पोलिसांनी मतदारांसोबत बाचाबाची केल्याची माहिती समोर आली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।